तिला ऑर्गॅझम मिळू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा की आपल्या पार्टनरचा अजिबात विचार करताना दिसून येत नाही की झालं संपलं आपलं लैंगिक आयुष्य चांगलं झालं की बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते तुम्हाला माहीत नसतात। हे मास्टरबेशन सारखं सेक्स करतात। आपलं इरेक्शन झालं, इन्सर्ट केलं, मागं पुढं स्ट्रोकिंग केलं आणि आपलं इजॅक्युलेशन केलं, तुम्ही तिला तृप्ती देऊ शकत नाही। नमस्कार मित्रांनो, लैंगिक आयुष्यामध्ये काही गोष्टींमध्ये तुम्हाला नक्कीच बदल करावा लागतं। मी असं म्हणणार नाही की म्हणजे पार्टनरमध्ये बदल करा, पण आपल्या पार्टनरमध्ये जर तुम्ही बदल केले तर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतं। आणि त्याच विषयावर आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी सेक्स एज्युकेशन आणि प्रामाणिकपणे तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे। खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना शेअर करा। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच गोष्टी अशा असतात की ते तुम्हाला माहीत नसतात। तुम्ही वैवाहिक जीवन जगत असता, पण वैवाहिक जीवनामध्ये पण तुम्ही जसं यंग एजमध्ये तुम्ही मास्टरबेशन करत होतात, फक्त तुम्ही तुमचा फक्त विचार केलेला असतो, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये पण 90% लोक हे मास्टरबेशनसारखं सेक्स करतात। म्हणजे माझं सांगण्याचा पर्याय काय आहे की बरीच लोक असे असतात की आपलं इरेक्शन झालं, इन्सर्ट केलं, मागं पुढं स्ट्रोकिंग केलं आणि आपलं इजॅक्युलेशन केलं की झालं संपलं आपलं लैंगिक आयुष्य चांगलं झालं। तर इथं काय करतात पुरुष लोक की आपल्या पार्टनरचा अजिबात विचार करताना दिसून येत नाहीत। आणि हे मी माझ्या डेली प्रॅक्टिसमधून नक्कीच ऑब्झर्व करत असतो, कारण की बऱ्याच लोकांना फोर प्ले काय असतं, ओरल काय असतं याच्याबद्दल काही कल्पनाच नसते। जसं की आता ओरल सेक्सबद्दल ज्याप्रमाणे तुम्हाला ब्लो जॉब चांगला वाटतो त्याचप्रमाणे स्त्रियांना पण चांगलं वाटतं हे तुम्ही केव्हाच विचार केलेला नसतो। जसं की जर तुम्ही दोघेही प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवत असाल, तुम्ही तुमचे खालचे प्युबिक हेअर काढत असाल, रिमूव्ह करत असाल, स्किनला मागं पुढे घेऊन क्लीन करत असाल आणि तिथं कोणतेही इन्फेक्शनला तुम्ही जर आहार देत नसाल, ब्लो जॉब जर केलं तर नक्कीच तुम्हाला एक्साइटमेंट भेटतं। आणि त्याचप्रमाणे जर प्रॉपर त्यांनी हायजीन मेंटेन ठेवलं, प्रॉपर डेली बेसिसवर जेव्हा जेव्हा युरिनला जातात तेव्हा चांगलं वॉशिंग केलं आणि काही इन्फेक्शन नसेल तर नक्कीच तुम्ही हे करून बघा की हे जे क्लॅटरिस ग्रंथी असते, जेव्हा तुम्हाला नेहमी सांगतो, तुम्हाला मी बोटांतर तुम्हाला रब करायला सांगत असतो, कारण की क्लॅटरिस ग्रंथीला स्टिम्युलेट केल्याशिवाय तिला ऑर्गॅझम मिळू शकत नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। फक्त आणि फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्सवर आपल्या पार्टनरला तुम्ही कितीही 15 मिनटं केलं, 20 मिनटं केलं तरी तुम्ही तिला तृप्ती देऊ शकत नाही। त्यासाठी तुम्हाला क्लॅटरिस ग्रंथीला खूप महत्त्व देणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे 99% लोकांना माहीत पण नसतं। तर क्लॅटरिस ग्रंथीला तुम्ही ज्याप्रमाणे ब्लो जॉब करून घेता, म्हणजे तुम्ही ओरल सेक्स करून घेता किंवा तुमचं इंद्रिय हे तुमच्या पार्टनरच्या तोंडामध्ये देता, त्याचप्रमाणे तुम्ही जर मी म्हणतो की टंगने जर तुम्ही क्लॅटरिस ग्रंथीला चांगलं स्टिम्युलेट केलं एक 5 ते 7 मिनटं, तर तुम्ही बघा तुमची पार्टनर नक्कीच 100% तिला ऑर्गॅझम मिळेल, तृप्त होईल आणि नेक्स्ट टाईम अजून तुम्हाला नक्कीच डिमांड करताना दिसून येते। पण ह्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगतो ह्या मी प्रॉपरली हायजीन मेंटेन जर तुम्ही जर ठेवत असाल तरच आम्ही ओरल सेक्सला तुम्हाला सल्ला देतो। कारण की ओरल सेक्स करताना कोणालाही एक दुसऱ्या म्हणजे पार्टनरपैकी कोणालाही इन्फेक्शन नको, तिथं काही दाणे नको, किंवा डायबिटीज पेशंटला बघा तुम्हाला बायलनायटिस म्हणून इन्फेक्शन असतं, त्यांना नेहमी रेडसर म्हणजे लालसर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की एक दुसऱ्याचं इन्फेक्शन आपण देत राहतो आणि घेत राहतो, त्याच्यामुळं क्रॉनिक इन्फेक्शनचा तुम्हाला सामना करण्याचं काम पडू शकतं। किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला ओरल सेक्स करायचा आहे, ब्लो जॉब करायचा आहे, माझी काही ना हरकत, पण जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला पण द्यायचं असेल तर नक्कीच हायजीनचं जर इन्व्हॉल्वमेंट जर प्रॉपर ठेवली तर मला वाटतं की ओरल सेक्स केल्यामुळं दोघांना पण चांगली तृप्ती भेटते, चांगलं प्रॉपर ऑर्गॅझम मिळतं आणि चरमसुख भेटतं आणि हे चरमसुख भोगणं हे प्रत्येकाचा हक्क आहे आणि तुम्ही तो निभावा असं मला वाटतं। अजून काही आपण अशाच माहितीबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।